काय आहे असं ज्यामुळे एखादी साधी गोष्ट ऐकताना सुद्धा आपल्या काळजाचा ठोका चुकतो? आज आपण अशीच एक प्रसिद्ध हॉरर कथा, भूताची ट्रेन, उलगडून पाहणार आहोत. चला तर मग या भीतीदायक प्रवासामागचं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. जरा विचार करा, मध्यरात्रीची वेळ आहे, स्टेशनवर चिटपाखरू नाही आणि सगळीकडे एक भयान शांतता पसरली आहे. शेवटची ट्रेन तर तब्बल 3 तास लेट आहे. अशा परिस्थितीत अडकलाय आपल्या कथेचा नायक जतीन. आणि हीच अस्वस्थ करणारी सुरुवात कथेच्या दहशतीचा पाया रचते. बहुतेक हॉरर कथांची सुरुवात ही एका विचित्र, अस्वस्थ करणाऱ्या शांततेनेच होते. तर या कथेत सुरुवातीलाच एकटेपणा आणि भीतीचं जाळं कसं विणलं गेलंय तेच आपण पाहूया. कथेची सुरुवात होते एका खऱ्या आणि आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या ठिकाणापासून. आणि त्यामुळेच पुढे ज्या काही अमानवी घटना घडतात त्या जास्त खऱ्या वाटायला लागतात. असं वाटतं की अरे, हे तर आपल्यासोबतही होऊ शकतं. वेळ आहे रात्रीचे बरोबर 12. ट्रेनला इतका उशीर झालाय की स्टेशन आता पूर्णपणे रिकामं झालंय. आणि जतीन, तो तिथे अगदी एकटा आहे. हाच एकटेपणा त्या भयानक अनुभवाची पहिली पायरी ठरतो. आणि इथेच कथेला एक गूढ वळण मिळतं. एक भिकारी जतीनला एक विचित्र अनाकलनीय इशारा देतो. हा तो पहिला संकेत असतो की पुढे काहीतरी खूप भयंकर घडणार आहे. आता काहीच पर्याय उरलेला नाही म्हणून जतीन अक्षरशः धावत्या ट्रेनमध्ये चढतो. आणि त्याचा हा एकच निर्णय त्याचं नशीब कायमचं बदलून टाकतो. हा निर्णय त्याला अशा एका अमानवी प्रवासावर घेऊन जातो ज्याचा शेवट काय असेल हे त्याला स्वतःलाही माहीत नसतं. बरं, ट्रेनमध्ये चढल्यावर जतीनला वाटतं की चला आता आपण एकटेच आहोत. पण त्याचा हा अंदाज साफ चुकतो. कारण इथेच कथेमधला ताण वाढायला सुरुवात होते, जेव्हा त्याची भेट होते त्या एका रहस्यमयी सहप्रवाशाशी. त्या दोघांमध्ये जे काही विचित्र बोलणं होतं ते ऐकून जतीनच्या डोक्यातलं वास्तवाचं गणितच बिघडून जातं. आणि इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होते मानसिक दहशत. कथेचं गूढ आता आणखी गडद होत जातं. आणि मग तो क्षण येतो. अचानक त्या प्रवाशाचा चेहरा पूर्णपणे बदलून जातो. जतीन पाहतो तर काय, त्याचं डोकं फुटलेलं आहे, सगळं रक्ताने माखलेलं. हे भयानक दृश्य पाहून जतीन आतून पूर्णपणे हादरून जातो. पण ही अशी दहशत का? यामागे काही कारण आहे का? म्हणतात ना, प्रत्येक भूताच्या मागे एक दुःखद कहाणी असते. तर आता वेळ आली आहे तीच कहाणी, तेच रहस्य उलगडण्याची. तो प्रवासी सांगायला लागतो की त्याची ही अवस्था आजची नाहीये. तब्बल 20 वर्षांपूर्वी याच ट्रेनमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे झालीये. आणि इथेच भूतकाळ आणि वर्तमान या दोन्ही काळातली दहशत एकमेकांशी जोडली जाते. झालं असं की काही दारुड्यांसोबत त्याचं भांडण झालं आणि त्याने त्याला धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिलं. त्याचं डोकं थेट विजेच्या खांबावर आदळलं आणि मग दुसऱ्या एका ट्रेनखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. ही इतकी क्रूर घटना होती की त्याच्या आत्म्याला कधीच मुक्ती मिळू शकली नाही. आणि मग तो जतीनला विचारतो, मी जिवंत आहे असं तुला कोणी सांगितलं? मी तर खूप वर्षांपूर्वीच मेलोय. हे एक वाक्य ऐकून जतीनच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला आता कळून चुकतं की तो इतका वेळ एका माणसाशी नाही तर एका आत्म्याशी बोलत होता. आता फक्त आणि फक्त भीती उरते. जेव्हा हे सत्य समोर येतं ना, तेव्हा कथा आपल्या क्लायमॅक्सवर म्हणजे परमोच्च बिंदूवर पोहोचते. आता जतीनसमोर एक असा पर्याय ठेवला जातो जिथे प्रत्येक निवड ही मृत्यूपेक्षाही भयानक आहे. जतीन तिथून सुटण्याचा खूप प्रयत्न करतो, चेन ओढायचा प्रयत्न करतो, पण तो पूर्णपणे हतबल आहे. कारण या ट्रेनमध्ये आपल्या भौतिक जगाचे कोणतेच नियम लागू होत नाहीत. तो आता पूर्णपणे अडकला आहे. आणि मग तो आत्मा जतीनसमोर एक हताश विनंती ठेवतो. मला मुक्ती हवी आहे, तो म्हणतो. तू मला मुक्ती देऊ शकतोस का? हीच विनंती कथेचा खरा संघर्ष निर्माण करते आणि जतीनला एक अशा परिस्थितीत ढकलते जिथून सुटका नाही. तर जतीनसमोर 2 भयंकर पर्याय आहेत. पहिला, भूताची जागा घ्यायची आणि त्याला मुक्त करायचं. दुसरा, नकार द्यायचा आणि स्वतः कायमचं भूत बनून याच ट्रेनमध्ये अडकून राहायचं. म्हणजे दोन्ही पर्याय हे एका अर्थी मृत्यूपेक्षा कमी नाहीत. प्रत्येक कथेला एक शेवट असतो, बरोबर? पण या शापाचं चक्र खरंच कधी थांबेल का? चला पाहूया जतीनच्या नशिबात शेवटी काय लिहिलं आहे. अखेरीस जतीन आपला निर्णय घेतो. 2 भयानक पर्यायांमधून कमी भयानक पर्याय निवडताना तो एका अर्थाने स्वतःचं बलिदान देतो आणि त्या आत्म्याला मुक्त करायला तयार होतो. जतीनच्या निर्णयानंतर सगळीकडे एक विचित्र शांतता पसरते. ट्रेन थांबते. तो आत्मा हळूहळू नाहीसा होतो, त्याला मुक्ती मिळते. पण तो शाप
तो एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. जाता जाता त्या भूताचे शेवटचे शब्द हेच कटू सत्य सांगतात. आता तू या ट्रेनचा नवीन प्रवासी आहेस. म्हणजे जतीनची सुटका झालेली नाही. त्याने फक्त त्या शापाच्या चक्रात त्या आत्म्याची जागा घेतली आहे. आणि त्याची मुक्ती ती आता कोणत्या तरी पुढच्या प्रवाशाच्या हातात आहे. म्हणजे जतीनचं नवीन आयुष्य हे आता एक कधीही न संपणारा प्रवास आहे. या प्रवासाला कोणतेही स्टेशन नाही, कोणतेही अंतिम ठिकाण नाहीये. आहे ती फक्त पुढच्या प्रवाशाची न संपणारी प्रतीक्षा. आणि कथा संपताना आपल्या मनात एकच प्रश्न राहतो, पुढचा प्रवासी कोण असेल? कोण जाणे? आपल्यापैकीच कोणीतरी असू शकतं. आणि हाच एक विचार या कथेची दहशत आपल्या मनात कायमची घर करून ठेवतो.